राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे सर आपल्यासोबत आहे। सर, तुमची राज्य सरकारसोबत बैठक झाली, आता पुढे काय? नाही, पुढे असं आहे की त्याचे आता मिनिट्स तयार होतील आणि ते आम्हाला निश्चित कालावधी सांगणार आहे आणि त्याच्यानंतर जी आर आमच्या हातामध्ये येईल। मागच्या वर्षीसुद्धा आपल्याला माहीत आहे की 29 सप्टेंबरला आमची मीटिंग झाल्यानंतर 15-20 दिवसांनी त्याचे मिनिट्स आले होते आणि विथिन 2-3 मंथ्स ते सर्व जी आर लागले। कधी कधी वेळ लागत असतो। यावेळेसुद्धा आमची फार सकारात्मक चर्चा झाली आणि आता जी नवीन मंत्रिमंडळ उपसमिती सरकारने गठीत केली आहे, काल त्यांची पण मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये सुद्धा आमचे सर्व मुद्दे तिथे चर्चेला गेलेले आहे। कारण आता उपसमितीची सुद्धा मान्यता लागणार आहे आणि उपसमितीची मान्यता झाली म्हणजेच कॅबिनेटची मान्यता असं गृहीत धरून त्याचे शासन निर्णय निघतील। एकीकडे तुमचं आंदोलन झालं, ते मागे घेतलं, जी आर निघतील, तर दुसरीकडे जरांगे पाटील यांच्यासाठी जो जी आर काढला त्यावरून माननीय छगन भुजबळजी, विजय वडेट्टीवारजी यांची नाराजी आहे। काल छगन भुजबळजी म्हटले की मराठा शब्द त्यात काढायला पाहिजे त्या जी आरमधनं, त्यांचा विरोध अजूनही कायम आहे। नाही, ठीक आहे, त्यांना हे बघा, ज्या ज्या शंका कुशंका त्यांच्या मनामध्ये येतील त्या शंका कुशंकाबद्दल त्यांनी सरकारशी चर्चा करावी, वकिलांशी चर्चा करावी आणि एक ठोस भूमिका घेऊन समाजाला सांगावं। आम्हीसुद्धा त्यांची भूमिका योग्य असेल तर आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत जायला मागे पुढे पाहणार नाही, पण रिझन कॉन्क्रीट पाहिजे की जे समाजाला पटेल, इतरांना पटेल आणि मग अशा प्रकारे जर झालं तर समाजाला एक योग्य न्याय मिळेल। माझी दिशा ही मोठी मंडळी आहे, या मोठ्या मंडळीने डायरेक्ट सरकारसोबत चर्चा करायला पाहिजे स्वतः, त्याच्यामुळे यांना कुठल्याही प्रकारची अडचण तिथे येणार नाही आणि हे सरकारसोबत चर्चा करून ज्या काही शंका कुशंका आहेत त्या त्यांनी दूर कराव्या हीच माझी विनंती राहील। म्हणजे छगन भुजबळ यांची भूमिका योग्य असेल तर तुम्हीही त्यांच्यासोबत जाणार? नक्कीच जाणार। आम्हाला शेवटी ओबीसी समाजाच्या चांगल्यासाठी निर्णय घ्यायचे आहे, संघर्ष करायचा आहे आणि ओबीसी समाजाच्या हिताची भूमिका असेल तर आम्ही कोणाही सोबत राहू ना, आम्ही कोणाही सोबत राहू, त्याच्यामुळे तो इतकं नाही, पण ते आम्हालासुद्धा पटलं पाहिजे, आम्हालासुद्धा पटलं पाहिजे, आम्हाला पटलं तरच आम्ही त्यांच्यासोबत जाऊ। आता तर परस्पर विरोधी भूमिका आहे। जो जी आर जरांगे पाटील यांच्यासाठी काढला त्यावरून तुम्ही ओबीसी नेते म्हणजे तुम्ही एकटे पडले आणि बाकी सगळ्यांची वेगळी मतं आहे। तुमचं मत आहे की त्यामुळे ओबीसी समाजाचं काही नुकसान नाही? मी माझ्या मताशी ठाम आहे, मी माझ्या मताशी अजूनही ठाम आहे काय की ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागला नाही। त्यामुळे आता ज्यांना वाटते की याच्या अशा प्रकारे शंका कुशंका सध्या व्यक्त होऊन राहिलेल्या आहे, कॉन्क्रीट भूमिका अजून कोणी घेतलेली नाही। ज्या दिवशी कॉन्क्रीट भूमिका समोर येईल त्याच्यानंतर त्याच्यावरती आम्ही विचार करू। विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात नागपुरात बैठक होणार आहे, आंदोलनही करण्याच्या तयारीत आहे ते या जी आर विरोधात। नक्की करावं, बिलकुल मी स्वागत करतो त्यांचं। कारण असं आहे की एवढा मोठा 60% जनतेचा हा ओबीसी समाज, अनेक नेतृत्व उभं राहिलं पाहिजे आणि प्रत्येक नेतृत्वाने आपल्या ओबीसी समाजाच्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करण्याकरता रस्त्यावर येणं ही काळाची गरज आहे काय, पण ते संविधानिक अधिकार जे आहे हे जर धोक्यात आहे असं वाटत असेल तर प्रत्येकाने रस्त्यावरती यावं, आम्ही त्यांचं स्वागत करू। लक्ष्मण हाके यांच्यावर 2 ठिकाणी गुन्हे दाखल झाले, एक बारामतीमध्ये त्यांनी आंदोलन केलं होतं आणि दुसरा बीडमध्ये। नाही, आता तो पोलिसांमधला आणि त्यांच्यामधला काय हे आहे त्याच्यावरती मी एवढं डिटेलमध्ये बघितलं नाही। ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतो मी असं म्हणणार नाही, कारण अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल होत असतात आहे की नाही, त्याच्यामुळे कुठल्या कलमाअंतर्गत कुठलं कारण दाखवून अटक केली मी याची सखोल चौकशी झाल्यावरच त्याच्यावरती वक्तव्य करेल। शेवटचा प्रश्न, तुम्हाला वडेट्टीवारजी म्हटले होते की सरकारी चष्म्यातून ते बघतायत, तायवाडे सर जर वेळ पडला तर सरकारच्या विरोधात ओबीसीच्या हक्कांसाठी बोलणार, आंदोलन करणार? नक्कीच करणार। मला सांगा ना, मी आता जे आंदोलन केलं ते सरकारच्या विरोधात नव्हतं, याच्यापूर्वी जे आंदोलन केलं ते सरकारच्या विरोधात नव्हतं। माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना जे आंदोलन केलं तेव्हा का मी त्यांचं होतो का? जे आम्ही समाजाच्या हितासाठी काम करायचं आणि मग कुठले तरी आरोप करून अशा प्रकारचं संघटनेला बदनाम करायचा प्रयत्न करायचा, मी या मताशी सहमत नाही। मी नेहमी सुरुवातीपासून 2016 पासून आतापर्यंत जे सरकार सत्तेत असेल त्यांच्या विरोधामध्ये संघर्ष केलेला आहे। संघटनेत काही फूट नाही, सगळे पदाधिकारी तुमच्या सोबत आहे, काही तिकडे गेले असं नाही ना? नाही, बिलकुल नाही। सर्व एक संघ जसा संघ आहे तो तसा एक संघ आहे आणि कुठलेही मतभेद नाही। मी आधीही सांगितलं की आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून हा निर्णय घेतलेला आहे। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.